नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापन पद्धतींवर अशी काही चर्चा करणार आहोत जी फक्त शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पुरती मर्यादित नाही, तर एक उत्तम शिक्षक घडण्यासाठी अगदी पायाभूत आहे. चला तर मग कोणताही वेळ न दवडता थेट विषयाला हात घालूया आणि हे सगळे शैक्षणिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने आणि प्रत्यक्षात कसे काम करतात ते समजून घेऊया. सुरुवात एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. यशस्वी अध्यापन म्हणजे नक्की काय? वर्गात शिकवण झाल्यावर 100% विद्यार्थी परीक्षेत पास झाले किंवा अभ्यासक्रम अगदी वेळेवर पूर्ण झाला म्हणजे आपण यशस्वी झालो का? हा प्रश्न वरवर खूप साधा वाटतो, पण याचं उत्तर खूप काही सांगून जाते. कसं आहे, केवळ 100% रिझल्ट लागणे म्हणजे यशस्वी अध्यापन नव्हे. मानसशास्त्रीय सत्य हे आहे की खऱ्या अर्थाने शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे अगदी परिणामकारक अध्ययन घडवून आणणे, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या वर्तनात एक योग्य आणि सकारात्मक बदल घडवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. फक्त ज्ञानाचे ट्रान्सफर नाही, तर विद्यार्थ्याला विचार करायला भाग पाडणे हेच यशस्वी अध्यापनाचे खरे गमक आहे. या पूर्ण विश्लेषणाची दिशा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण 4 मुख्य टप्पे अभ्यासणार आहोत. 1. अध्ययनाचा गाभा. 2. अध्यापनाची कला. 3. शिक्षक विरुद्ध विद्यार्थी केंद्रित पद्धती. आणि 4. आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रत्यक्ष वापर. चला एकामागून एक सोपे करूया. तर आपला पहिला टप्पा आहे अध्ययनाचा गाभा. इथे आपण अध्ययन उपपत्ती म्हणजे नक्की काय प्रकरण आहे ते अगदी रोजच्या भाषेत उलगडून पाहूया. आता उपपत्ती हा शब्द ऐकायला थोडा जड आणि पुस्तकी वाटतो, बरोबर? अधिकृत व्याख्येनुसार एखादी क्रिया का घडते, कशी घडते आणि तिला कोणते घटक कारणीभूत आहेत याचे शास्त्रीय विवेचन म्हणजे उपपत्ती. पण केवळ ही तांत्रिक व्याख्या पाठ करण्यापेक्षा हेच ज्ञान आपण थोडं आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडून पाहिलं तर ते खूपच सहजतेने डोक्यात फिट बसेल. रोजच्या जगण्यात आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात विश्लेषण करत असतोच ना. म्हणजे गावाकडच्या पारावर बसलेली ज्येष्ठ मंडळी लोकांच्या वागण्याचं कसं सखोल विश्लेषण करतात ते आठवून बघा. किंवा अगदी ऑफिसमधलं राजकारण, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया, असं का घडलं किंवा तो तसा का वागला याचा आपण सहज विचार करतो. अगदी याच प्रकारे पण एका शास्त्रीय पातळीवर विद्यार्थी नेमके कसे शिकतात, त्यांचे आकलन कसे वाढते याचं तांत्रिक विश्लेषण मानसशास्त्रज्ञ करतात. त्यालाच आपण मानसशास्त्रात उपपत्ती म्हणतो. मानसशास्त्रात या उपपत्तींचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 मुख्य प्रकारांत केले जाते. पहिले आहे सहचर्यवादी उपपत्ती, जी वर्तणुकीतील संबंधांवर भर देते. दुसरे ज्ञानात्मक उपपत्ती, जिचा भर मानवी मनाच्या आणि बौद्धिक प्रक्रियेवर असतो. आणि तिसरे आधुनिक उपपत्ती, जे आजच्या काळातील दृष्टिकोनावर आधारित आहे. मानवी मनाचे आणि शिकण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण जाळे या 3च प्रकारांमध्ये विखुरलेले आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, अध्यापनाची कला. विद्यार्थी कसे शिकतात इथून आपला फोकस आता शिक्षकाने प्रभावीपणे कसे शिकवावे याकडे जातोय. अध्यापनात सर्वात कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो आहे व्यक्तिभेद ओळखणे. बघा, वर्गातील कोणतेही 2 विद्यार्थी पूर्णपणे सारखे कधीच नसतात. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, समजून घेण्याची गती आणि भावनिक गरजा वेगवेगळ्या असतात. कुणाला एकदा वाचून समजेल तर कुणाला 2-3 वेळा सांगावं लागेल. त्यामुळे शिकवण्याची पद्धत ही नेहमी लवचिक असली पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार प्रगती करण्याची संधी मिळालीच पाहिजे. म्हणूनच प्रभावी अध्यापन हे केवळ ब्लॅकबोर्डवरून माहिती देण्यापुरते कधीच मर्यादित नसते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि त्यासोबतच भावनिक विकास घडवणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण पुस्तकातले ज्ञान विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या अनुभवांशी जोडतो, तेव्हा तो एक उत्तम दुवा बनतो. सोबतच कोणताही भेदभाव न करता निष्पक्षपातीपणे मूल्यांकन करणे आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणे हे यशस्वी अध्यापनाचे अगदी पक्के आधारस्तंभ आहेत. आपला तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, शिक्षक विरुद्ध विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन. इथे आपण एक मोठा बदल पाहणार आहोत. जुन्या आणि नवीन विचारसरणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये सगळा फोकस शिक्षकावर असतो. ही तीच आपली पारंपरिक व्याख्यान पद्धत, जिथे शिक्षक बोलणार आणि विद्यार्थी केवळ निष्क्रिय श्रोते म्हणून ऐकणार. संवाद पूर्णपणे एकतर्फी. पण आता काळ बदललाय. आजची आधुनिक विद्यार्थी केंद्रित पद्धती विद्यार्थ्यालाच अध्ययनाचा केंद्रबिंदू मानते. इथे विद्यार्थी स्वतः सक्रिय सहभागी होतात आणि पूर्ण शिकण्याची दिशा त्यांच्या गरजेनुसार ठरते. हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. आणि आता आपला शेवटचा आणि चौथा टप्पा, आधुनिक पद्धती आणि वर्गातील त्यांची प्रभावी साधने. हे सिद्धांत प्रत्यक्षात कसे उतरतात ते बघूया.
यातली पहिली अत्यंत भन्नाट आणि वेगळी पद्धत म्हणजे डाल्टन पद्धत. विचार करा, या पद्धतीत पारंपरिक वर्गांच्या भिंती आणि तीच बंधने पूर्णपणे काढून टाकली आहेत. इथे इयत्तेनुसार वर्गखोल्या नसून विषयांच्या स्वतंत्र खोल्या असतात. विद्यार्थ्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो थेट त्या खोलीत जातो आणि तिथल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःहून अभ्यास करतो. ही पद्धत विद्यार्थ्याला प्रचंड स्वातंत्र्य देते आणि तितकीच जबाबदारीही. त्यानंतर येथे किलपॅट्रिक यांची प्रसिद्ध प्रकल्प पद्धत. आता इथे फक्त बसून ऐकायला मनाई आहे. ही पद्धत प्रत्यक्ष कृती आणि कौशल्य निर्माण करण्यावर भर देते. नकाशा काढणे असू द्या, चित्रे रेखाटणे असू द्या किंवा एखादी अडचण प्रत्यक्ष काम करून सोडवणे असू द्या, मुलं सक्रिय कृतीतून अगदी हसत खेळत आणि आवडीने शिकतात. पुढे आहे आर्मस्ट्रॉंग यांची संशोधन पद्धत. विद्यार्थ्यांच्या मनाला तर्क आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची सवय लावण्यासाठी हे एक उत्तम टूल आहे. एखादी गोष्ट अशीच का घडली या प्रश्नाचा मुळापासून वेध घ्यायला आणि विज्ञानाची कास धरायला यातून मदत होते. प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारण भाव शोधण्याची सवय इथूनच लागते. आणि आजच्या प्रगत काळाची सर्वात मोठी गरज म्हणजे बुद्धिमंथन पद्धत, ज्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. ही अत्यंत गतिमान पद्धत आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना निर्माण करणे, चौकटी बाहेरचा म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करणे आणि सातत्याने नवनवीन कल्पना शोधत राहणे हाच याचा मुख्य हेतू आहे. इथे विचारांना कसलीही मर्यादा नसते. तर हे सगळं समजून घेतल्यानंतर शेवटी एक विचार नक्की करा. या सर्व उपपत्ती, हे आधुनिक दृष्टिकोन आणि या पद्धतींकडे केवळ टीईटी परीक्षेसाठी पाठांतर करण्याचा एक कंटाळवाणा अभ्यासक्रम म्हणून पाहायचे, की विद्यार्थ्याचे मन आणि उद्याचे भविष्य खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या अत्यंत ताकदवान चाव्या म्हणून पाहायचे? विचार नक्की करा. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू.